मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थ शुद्धीवर आलेला असतो आणि त्यावेळेस आपण पाहतो काव्याने पार्थसाठी शुद्धीवर यावे म्हणून मंदिरामध्ये आपल्या हातावर जळत असलेला दिवा ठेवून प्रार्थना केलेली आहे. त्यामुळं तिच्या हाताला देखील भासते आणि त्यावेळेस पार्थ अतिशय प्रेमाने काव्याच्या त्या हातावर मलम लावतो आणि तेव्हा काव्याही अतिशय प्रेमाने पार्थकडे पाहत असते. तर इकडे आपण पाहतो जीवा हा मानिनीवर सर्वांच्या समोर ओरडतो आणि बोलतो, आई, तिने दादा बरा व्हावा म्हणून मंदिरामध्ये आपल्या हातावर जळता दिवा ठेवून प्रार्थना केली आहे आणि तरी देखील तू तिच्यावर संशय घेत आहेस का? तेव्हा बाबा देखील मानिनीवर रागवतात आणि मानिनीला बोलतात, मानिनी, आता तरी काव्याविषयी असलेले तुझं मत बदल. काव्य ही आपल्या पार्थसाठी योग्य मुलगी आहे आणि आणखीन तुला असे वाटते का की पार्थला पुढे जाऊन पश्चाताप होणार आहे? त्यावेळेस नंदिनी देखील मानिनीचे समोर हात जोडून तिला विनवणी करते, आई, आता तरी तुम्ही काव्याविषयी आपले मत बदला. तर तिकडे आपण पाहतो पार्थ काव्याला बोलतो, काव्या, तुम्ही हे सर्व माझ्यासाठी केले यावर माझा विश्वास बसत नाही. जर समजा माझ्या जीवाला काही झालेच असते तर तुम्हाला त्यांनी काय फरक पडला असता? तेव्हा काव्य ही त्यांच्या गालावर मारते आणि पार्थ आणि काव्य हे दोघेही एकमेकाकडे प्रेमाने पाहू लागतात. पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य आणि पार्थ हे वेगळे होण्याचा निर्णय बदलणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.